तर रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आम्ही ना केलं होतं रांजणगाव गणपतीला. तर तिथं मी ब्लॉग शूट केला होता. म्हणजे इतकं काही शूट करता आलं नाही आहे, कारण ऑब्वियसली गर्दी फार असती. आणि तिथं काही असं व्हीलचेअरवाल्या लोकांना, म्हणजे तिथं काही व्हीलचेअर अवेलेबल नाही आहे का, अपंग आहे म्हणून तुम्ही इकडून जा बाबा, तुम्हाला आम्ही मदत करतो, असं काही नाही आहे तिथं. डायरेक्ट तुम्ही असं नॉर्मल लोकांसारखं ट्रीट केलं जातात. हां, जर तुमची ओळख असेल तर लकीली आमची ओळख होती, म्हणून त्यांनी आम्हाला आत सोडलं. पण ते पण लाईनीने न सोडता थोडंसं कटनी सोडलं. पण असं काही स्पेशल हे नाही केलं की म्हणजे नाही का थांबा बाबा दर्शन घ्या, उचलून आणले म्हणल्यावर हां खाली नका ठेवू म्हणले, असं उचलून घेतलं होतं. आणि मला तसंच मी फक्त असं हे करून दर्शन घेतलं. आणि माझ्या भावानी शूटिंग वगैरे काही काढली नाही, कारण असं गर्दी पण फार होती. आणि तेवढं त्यांनी असं म्हणजे काय माहिती, तो एक पागल आहे, त्यांना तर काही सुचलं पण नाही वाटतं व्हिडिओ काढायला. पण गर्दी खूप होती, संकष्टी होती नेमकी त्या दिवशी. आणि मग त्याच्यामुळं की काय काय तिथं अलाउड नाही काय माहिती नाही. आतलं थोडंसं मी केलं आहे, पण फारच आतलं मी नाही शूट केलं. आणि मला उचलून घेऊन गेलेलंच पण मी काही शूट केलेलं नाही आहे. पण फक्त म्हणजे असं नाही का म्हणजे असं स्पेशल काही तिथं मिळत नाही बाबा. मला असं वाटतं म्हणजे आपण बोलूया पुढे ह्या गोष्टीवर. आधी मी ब्लॉग बघा, तुम्ही दाखवते तुम्हाला. हा महागणपती महामार्ग आहे वाटतं ना, मळठण ते सांगवी ते रांजणगाव मस्त आहे. तर इथं बघा आम्ही इथून आत गेलो आणि मग तिथं ना जवळ गाडी लावत होतं बरं का. पण तिथं म्हटलं, ती बाई म्हणली नाही नाही इथं नाही, माणूस होता मला तिथं, म्हणलं इथं नका गाडी लावू. मग काय मला इथं बसवलं आणि मग तो गेला गाडी लावायला लांब. ट्रॅफिक म्हणजे काय इथं तो हे बघा अशा गाडी लावलेल्या होत्या, पण तरी आम्हाला नाही लावून दिली त्यांनी तिथं बघायची. पण ठीक आहे, आता काय म्हणजे नाही का असं अपंग आहे वगैरे म्हणल्यावर गाडी लावून द्यायला पाहिजे ना जवळ पण नाही. तर इथं बघा मला मग उचलून आणलं होतं आत, आणि असं दम लागला होता आणि त्याला, म्हणून मग तो इथं थांबला होता. हे आतलं एरिया जे आलेले असतील गणपतीला त्यांना माहीत असेल. आम्ही तिथं बसलो होतो आणि तिथलंच म्हणलं थोडंसं शूट करावं. इथून बघा ह्याच्यात आत इतकी अडचण आत जायला, काय इतकं कोण चोरी करायला येते का त्या मंदिरात. पण इतकं ते असं बॅरिकेड्स लावले त्यांनी, काय लावले आणि काय उगं पानसटपणा नुसता. जरा व्हीलचेअर वगैरे जायला अलाउड, व्हीलचेअर जायने एवढी जागा, किंवा एखादी व्हीलचेअर तिथं ठेवावी. अपंग वृद्ध माणसं येतच असतील ना, मग त्यांच्यासाठी काही घंटा सोय नाही त्या रांजणगाव गणपतीला. आणि ह्याच्याच करता मला ना असं गणपतीला मंदिरांनी जायला, म्हणजे गणपतीला नाही इन जनरल मंदिरांनी जायलाच आवडत नाही. कारण तिथं चांगल्या लोकांना तर सोडा, पण अशा लोकांना सुद्धा काही स्पेशल ट्रीटमेंट नाही का. स्पेशल ट्रीटमेंट नका देऊ तुम्ही, पण ज्यांना काही होत नाही, चालता येत नाही, त्यांच्यासाठी तर काहीतरी सोय वगैरे करा. काही नाही आहे. तर इथं बघा मग आम्ही फोटो काढलो, तिथं बाहेर बसलो होतो. इथं बाहेर बाबा आहे, बरं आहे बाबा, म्हणजे नाही का जरा मोकळी जागा वगैरे. इथं माझा भाऊ ना लोकांचे पण फोटो काढून देत होता. तिथं फोटो बिटो काढायला कोणाला असं ना, म्हणजे काय त्यात एक जॉबचं हे भारी नाही का. जर फोटो काढून द्यायचे पण तुम्ही पैसे घेऊ शकता ना तिथं. अर्जंट फोटो टाईप्स पण तिथं काय नाही आहे. आणि असं एक मोबाईलवर पण तुम्ही फोटो काढून द्यायचे पैसे वगैरे घेऊ शकता. कारण काही लोक असे असतात की ज्यांना सगळ्यांना फोटो घ्यायचे असतात, पण सगळ्या एका फोटोत कसे येणार, मग त्याला तिसऱ्या माणसाला बोलवायला लागतं ना. सो तसं काहीतरी आहे. इथं बघा हे लहान मुलांना गंध लावत होता, आणि त्याच्याकडची कमाई बघा. म्हणजे आपल्यासारखे आम्ही बोंबलत हिंडतोय आणि तो लहान मुलगा कमाई करतोय. आता म्हणलं आलोच आहोत तर एखादी रील शूट करा. तर बघा अशी रील पण मी शूट केली माझ्या इन्स्टाला. तुम्ही बघितली असेल, नसेल बघितली तर बघा, क्रिपलिंग ब्युटी माझं इन्स्टा हँडल आहे. तसं बिंदास आजी पण आहे, पण त्यात मी फक्त आजीचे व्हिडिओ टाकते आणि यात मी माझे पण टाकते. सो आता ना मला माझा भाऊ इथून घेऊन जातोय. रस प्यायला ये म्हणलं माय. अयो चाललंय रस प्यायला ये म्हणलं माय. एका रसाच्या बदल्यात बिचाऱ्याने मला तिथून परत रस्त्यापर्यंत आणलं होतं. मग इथं पेढे काय आपण असलं काही घेत नाही, आपल्याला नादच नाही बाबा. कुठं गेलं मंदिरात मग पेढे घ्या, नारळ घ्या, आमकं घ्या, काय गरज पडली. ते येऊन जाऊन एकच होते. म्हणजे तिथं एकतर एवढा भारी उसाचा रस मळठणमध्ये मिळतो 20 रुपयाला. तिथं इतका पानसट, त्या उसाला काही चवही नव्हती. आणि त्यात नुसता बर्फ, म्हणजे इतकं खराब लागत होतं. 50 रुपयाला रस, सॉरी 25 रुपयाला रस. म्हणजे त्याच्या बदल्यात मी म्हणाल माझ्या भावाने मला उचलून घेतलं होतं. सो आणि मी असं पेढ्या तिथून आणायचं किंवा हे काही मला इतका शॉक नाही आहे. आणि हे पण नाही, नॉर्मल जे प्रसाद, नॉर्मल जो पेढा तुम्हाला बाहेर कमी ह्यानी मिळणार, जो ते देवाच्या ठिकाणी खूप महागाने मिळणार. देवाचा त्यात काही घेणं देणं नाही आहे, देव त्याच्यात आशीर्वादही द्यायला तो येत नाही.
आणि मला तर ना, मला दरवेळी असं होतं, मी जिथे जिथे जाईल ना तिथं तिथं कोणीतरी अशी व्यक्ती भेटते की जी मला पेढा देते. म्हणजे त्यांना वाटत, काय माहिती काय वाटत असेल त्यांच्या मनात जे असेल ते देवालाच माहिती. पण मागच्या वेळेसच्या पण ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं बघा, मी धामारीला गेले होते, तिथं मंदिरात गेले होते. तिथं पण एक म्हातारा भेटला होता, त्यांनी पेढा दिला होता. आणि इथं पण रांजणगावमध्ये पण आहे ना, एक म्हातारी बाई भेटली होती. तिने पेढा दिला होता खायला. सो मला असं काही शॉक नाही आहे पेढा बेढा विकत घ्यायचा, तिथल्या मंदिरातला प्रसाद वगैरे आणायचा. मला माहिती त्यात काही देव बिव नसतो. उलट हे असे लोकांचे म्हणजे काही धंदा करायचं काम आहे, बाकी काय नाही. पैसे कमवायचे काम आहे, ते पण दामदुपटीने. असं नाही की तुम्ही देवाच्या दारात विकताय मग काही असं मापात सगळ्यांना घेता येईल. सगळ्याच्या दामदुप्पट किमती. सो आम्ही काही खरेदी वगैरे काही केलं नव्हतं. 1 hour later. हॅलो, मळठणमध्ये रस पेला. आता एवढं फिरून आलो, दमून आलो, पण घरी येऊन असं नाही की आईचा स्वयंपाक मिळेल किंवा काय, काही नाही. बाई कुठेही जा, काही कर, नाही का घरी येऊन भाकरी थापाव्याच लागतात. बायांचं आयुष्यच लय अवघड बाबा. खरं मला तर लय रिअलाईज होते की किती अवघड असते. काही काही ज्या बायका ज्या हाऊसवाईफ असतात, लग्न झालेल्या बायका ज्यांचं मुलगा नवरा हेच आयुष्य असतं. रोज सकाळी उठायचं, डबा करायचा, मुलांना करायचा, नवऱ्याला करायचा, संध्याकाळी जेवण बनवायचं, बस एवढंच. किती कंटाळा येत असेल ह्या गोष्टीचा. मला आता, मी माझ्या घरात करते, मला खूप असं रिअलाईज होते आणि खूप असं आश्चर्य वाटतं की कसं काय करत असतील बाबा बायका, त्यांना कसा कंटाळा येत नसेल रोज तेच करायचा. एक दिवस कुठं बाहेर जाऊन आलं आणि संध्याकाळी स्वयंपाक करायला लागलं असेल, डोक्यात तिडीत जाती माझ्या. लई राग येतो. पण आता काय, आईबाप जरी असले तरी शेवटी राहायला लागते ना. पण नवऱ्याच्या घरी पण काही काही बिचारे अशाच करतात. गणपतीच्या विषयी बोलायचं झालं तर खरंच अशा देवस्थानं जे असतात ना मोठे मोठे, म्हणजे असं माझ्या आसपास तर काय रांजणगाव गणपती आहे. माझ्याही गावात खरं तर व्हीलचेअरची सोय असायला पाहिजे, कारण मी बघते ना आमच्या यात्रेला वगैरे अशी खूप म्हातारी वगैरे माणसं येतात की ज्यांना नाही चालता येत. अंतर खूप आहे आमचं पण गेटपासून तर आत मंदिरापर्यंत. तर अशा ठिकाणी व्हीलचेअरची सुविधा असायलाच पाहिजे. एवढे तुम्ही पैसे कमावता, एवढे दान मिळत आहे तुम्हाला मंदिराला, तर काय फरक पडतो एक व्हीलचेअर ठेवल्याने, एक थोडासा सरफेस बनवला, ॲक्सेसिबल नाही का, जाता येईन बाबा लोकांना. ठीक आहे बाबा ना, तुम्ही पैसे घ्या एक्स्ट्रा, 100 रुपये घ्या, 200 रुपये घ्या, पण ॲटलिस्ट जाऊ द्या तरी देवापर्यंत. खरं तर काय असं देव बिव, मग मला ह्यानीच हे वाटतं की काय मग देव असा, का देव त्या लोकांना शिक्षा देत नाही, का देव त्या लोकांना अक्कल देत नाही की सगळ्यांना दार त्याचं उघडं असायला पाहिजे, सगळ्यांना त्याच्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. असे किती लोक असतील ना की त्यांना नसेल देवाला. मीच रांजणगावमध्ये राहते, मी माझ्या आसपासनं रांजणगाव हार्डली 20-25 किलोमीटर असेल. आजपर्यंत मी पहिल्यांदा गेले, माझ्या 30 वर्षाच्या आयुष्यात मी पहिल्यांदा रांजणगाव गणपतीला गेले. मी आता 30 वर्षाची होईल. विचार करा, माझ्यासारखे अजून असे किती लोक असतील की जे अजूनपर्यंत मंदिरात गेले नसतील. मी तर कुठल्याच मंदिरात गेले नाही माझ्या गावचं सोडून. आणि आता ते लास्ट गेले ते धामारीला आणि आता रांजणगाव गणपतीला. मी ह्याच्याचमुळं कुठं जात नाही की ॲक्सेसिबिलिटी नसते तिथं, आणि कोणी तुम्हाला विचारत पण नाही. तर मंदिराची कमिटी वगैरे पण काय घेणं देणं नसतं त्या लोकांना की तुमच्यासाठी, म्हणजे अशा स्पेशली ॲबेड लोकांसाठी, हँडिकॅप लोकांसाठी, म्हाताऱ्या माणसांसाठी काही स्पेशली करतील, त्यांना मदत करतील. सो माझं काही इतकं असं, म्हणूनच माझा इतका देवावर विश्वास पण नाही आहे. म्हणजे देव असता तर त्याने असं वागू दिलं नसतं, मला असं वाटतं. माणसाला प्रत्येक गोष्टीत प्रत्येक क्षणाला जाणीव करून दिली असती आपापल्या चुकांची. देतो म्हणा तो, की काय म्हणतात ना, कर्म फिरून येतं, पाप पुण्याचा हिशोब इथंच ठेवून जायला लागतो. पण तोपर्यंत माणसं बाकीचे किती सफर करतात याचं काय, एखाद्याच्या वाट्याला किती दुःख येतं अशा नालायक माणसांमुळं, त्याचं काय. सो हा विषय खूप वेगळाच आहे आणि खूप लांब जाऊ शकतो. सो आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लव यू ऑल, बाय बाय.